सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत मिळालेल्या परिपत्रकानुसार संजय गांधी अनुदान अंतर्गत ज्या कोणत्या योजना येतात त्या योजनेविषयी आज अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, या अंतर्गत येणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत आणि कोणकोणत्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे, याविषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देणार आहे. पण सर्वप्रथम माझी एक विनंती आहे, म्हणण्याऐवजी माझी एक तुमच्याकडे तक्रार आहे. मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक कुणीही करत नाही. तर माझी एक नम्रतेची हात जोडून विनंती आहे तुम्हाला की अधिक अधिक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. यामुळे होतं काय, इतर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचते आणि त्या लोकांना मदत होईल. या आशेने मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W हे युट्यूब चॅनल. अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून दररोज अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. बघा मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून असे व्हिडिओज युट्यूबवर फिरत आहेत की त्या व्हिडिओमधून भ्रमित केलं जात आहे व्ह्यूअर्सला. म्हणजेच लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण करण्याचं काही लोक काम करत आहेत. हे होऊ नये याकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. तर मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून शुक्रवार 18 जुलै 2025 या दिवशी दिव्यांगांना मिळत असलेली 1500 एवढी रक्कम वाढवून 1000 म्हणजेच एकूण 2500 एवढी रक्कम केलेली आहे. हे सगळ्यांनाच माहित आहे. पण या योजनेचा लाभ कोणकोणते लाभार्थी आहेत, म्हणजे फक्त याच लाभार्थ्यांना मिळणार संजय गांधी योजनेचा लाभ, हा आजचा आपला टॉपिक आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान अंतर्गत कोणकोणत्या योजना येतात त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्या लोकांना यामधून लाभ मिळणार आहे किंवा नाही हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, संजय गांधी निराधार अंतर्गत येणाऱ्या योजना कोणकोणत्या आहेत? श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती पेन्शन योजना व इतर दिव्यांग पेन्शन योजना, या सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर लोक असे सांगत आहेत की, म्हणजे युट्यूबर्स काय सांगतायत, संजय गांधी अंतर्गत येणाऱ्या श्रावणबाळ, इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना अशा योजनेचा उल्लेख केलेला नाही. तर नेमकी ही योजना कोणाला लाभ देईल? तर हे लोक सांगतायत की या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर मित्रांनो, असं नाही. तर या योजनेअंतर्गत जे कोणी लाभार्थी असतील त्या सर्वच लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असो, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती पेन्शन योजना असो किंवा विधवा पेन्शन योजना असो, या सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे. तर 1500 वरून 2500 एवढी पेन्शन वाढ झालेली आहे. या गोष्टीची दखल सर्वांनी घ्यायची आहे आणि त्या लोकांना पेन्शन मिळणार नाही. कोणत्या लोकांना? ज्या लोकांनी डीबीटी ऍक्टिव्हेटच केलेलं नाही किंवा त्यांचं डीबीटी अनेबल नाही, अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर 18 जुलै 2025 या दिवशी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला गेला होता
जे मजदूर लोक आहेत, कंत्राटी काम करतात, रोजमजुरी करतात, त्यांच्या हाताला भेगा पडलेल्या असतात. अशा लोकांचे थंब उमटत नाहीत. म्हणून सरकारने प्रत्येक गावामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी डीबीटी झालेली नाही, अशा ठिकाणी जाऊन या लोकांची डिजिटल डोळे वगैरे स्कॅनिंग करतील आणि या योजनेचा लाभ या लोकांना सुद्धा घेता येणार आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला याविषयी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि हो, लाईक अधिक अधिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ रेकमेंड होईल आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करायला मात्र विसरू नका. तर मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.